नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यांना माहितीच आहे की श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस होऊन गेला आणि मग काय होतं, बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही किंवा जमले नसेल तर त्यांच्यासाठी मग एक सेवा आहे, ज्यामुळे की ज्या एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे किंवा घरात तुमची मुलं चिडचिड करत असतील किंवा आर्थिक अडचण आहे. असं जगात कोणीच सुखी नाही आहे की ज्यांना अडचण आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे तो समाधानी नाही आणि ज्यांच्याकडे जो माणूस समाधानी आहे, सुखी आहे, त्यांच्याकडे पाहिजे तेवढा पैसा नाही. सगळ्यांना अडचणी येतातच. पण त्या अडचणींना सामोरे जाऊन स्वामी भक्ती करून जो आपल्याला मार्ग काढता येईल, मार्ग निघेल, जी सेवा करून आपल्या अडचणी दूर होतील, त्या सेवा मग तुम्हाला आता मग 6 मेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. आत्ता प्रकट दिवस झाला, मग 6 मेला पुण्यतिथी आहे. त्यामुळं मग 6 मे पर्यंत तुम्हाला स्वामींच्या जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या तुम्ही सेवा करा. म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय पठण करणे किंवा श्री गुरुचरित्र यांचे पारायण करणे किंवा तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ यांचा जप, 11 माळी जप किंवा अनुष्ठान करून किंवा संकल्प करून तुम्हाला ज्या सेवा करता येतील त्या सेवा तुम्ही करू शकता. आणि मग संकल्प करून जी सेवा तुम्ही करता त्याचे मग फळ तुम्हाला नक्की मिळते. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायला जमणार नसेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे, तर मग महिलांनी त्यासाठी हा उपाय करायचा आहे की गुरुचरित्राचे पारायण करायला त्यांना जमत नसेल किंवा मासिक धर्म असेल किंवा लहान मुलं असेल किंवा काही महिला बाहेर नोकरीसाठी असतात, त्यामुळं जर जमत नसेल त्यांना, तर मग त्यांनी गुरुचरित्राचा 9वा अध्याय वाचन करायचा आहे. दररोज वाचन करायचं आहे. 11 दिवस करा किंवा 7 दिवस करा. श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या अगोदर 7 दिवस किंवा 11 दिवस. 21 दिवस केला तर खूपच चांगले. तर मग काय करायचे त्यासाठी अगोदर तुम्ही जर सकाळी वाचन करणार असाल तर मग सकाळी संकल्प करायचा आहे. मग संकल्प कसा करायचा आहे, तर मग उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग हळदी कुंकू फूल व्हायचं आहे आणि मग तुम्ही स्वामींना संकल्प करायचा आहे की माझी ही इच्छा आहे तर ती पूर्ण करा तुम्ही. आणि मग तुम्ही जर सकाळी पठण करणार आहात तर मग त्यावेळेस संकल्प करताना तुम्ही सांगायचं आहे की जर सकाळी वाचन करणार असाल तर सकाळी वाचन करणार आहे आणि संध्याकाळी वाचन करणार असाल तर संध्याकाळी. पण एवढं लक्षात असू द्या की ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार आहात ती वेळ फक्त 12 ते 1 ह्या दरम्यान तुम्ही वाचन करू नका किंवा कोणतीच सेवा करू नका स्वामींची किंवा गुरुदेव दत्तांची. कारण 12 ते 1 ही वेळ श्री गुरुदेव दत्त यांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे तुम्ही कोणती जरी सेवा केली तर ती फलदायी ठरणार नाही. तर मग अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचा आहे. संकल्प झाल्यानंतर ताम्हणात तुमच्या हातातलं पाणी सोडून द्यायचं आहे आणि ते पाणी मग तुळशीत न टाकता इतर कोणत्याही झाडाला टाकायचं आहे. जर तुम्ही 11 दिवस सेवा करणार असाल तर 11 दिवस सलग मग 9वा अध्याय वाचन करायचं आहे. तुमच्या घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील, व्यक्तीचं व्यसन असेल किंवा आर्थिक अडचण असेल तुम्हाला किंवा नोकरीबद्दल अडचण असेल किंवा तुमच्या मुलाची किंवा मुलीचे लग्न ठरत नसेल तर त्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता. तर मग ज्यांना ही अडचण आहे त्यांना जर ही सेवा करणं शक्य होत नसेल तर घरातील इतर कोणीही सेवा केली तरी चालेल. तुमच्या घरातील मुलांनी जरी केली किंवा महिलांनी जरी केली किंवा पुरुषांनी जरी केली तरीही ही सेवा फलदायी ठरू शकते. तर सलग तुम्ही जेवढे दिवस संकल्प केला आहे, संकल्पामध्ये बोललात की एवढे दिवस सेवा करणार आहे, तर तेवढे दिवस ती सेवा तुम्ही पूर्ण करा. स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. आणि मग त्याचबरोबर मुलांचे जर लग्न ठरत नसतील तर त्यासाठी मग मुलांनी काय करायचं आहे की जर त्यांना तारक मंत्र माहितीच आहे तर तारक मंत्राची पण सेवा करायची आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्ही 11 दिवस करणार असाल तर संकल्प करून करा. 7 दिवस करणार असेल तर संकल्प करून करा. 21 दिवस करणार असाल तर संकल्प करून करा. पण श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीपर्यंत तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या तुम्ही सेवा करा. कारण बऱ्याच जणांनी प्रकट दिनाच्या वेळेस स्वामींच्या खूप सेवा केल्या, 21 दिवसाच्या केल्या किंवा 7 दिवसाच्या केल्या,
11 दिवसाच्या सेवा केल्या, प्रकट दिनाच्या दिवशी पण सेवा केली. ह्या बऱ्याच जणांना त्याचे खूप चांगले अनुभव आले. त्यांची सेवा खूप फलदायी ठरली. त्यामुळं मग तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुमच्या इच्छेसाठी तुम्ही स्वामींच्या सेवा करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि मग गुरुचरित्राचा 9वा अध्याय जर पठण करत असाल तर त्यावेळेस मग काय करायचे की मांसाहार करायचा नाही. कारण गुरुचरित्र वाचन करताना मांसाहार चालत नाही. मांसाहार करणं वर्ज्य आहे आणि तुम्ही जी सेवा कराल ती मग फलदायी ठरत नाही. तुमची कोणतीच सेवा मान्य केली जात नाही. त्यामुळं मांसाहार करू नका. 11 दिवस वाचन करणार असाल तरी पण अजिबात 11 दिवस तुम्ही मांसाहार करू नका. 7 दिवस जरी करत असाल तरी पण. कारण की गुरुचरित्राचे भरपूर नियम आहेत. कारण बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्यांना गुरुचरित्राचे पारायण केले आहे त्या सगळ्यांना माहितीच आहेत की गुरुचरित्राचे किती नियम असतात आणि काय अटी असतात ते. त्यामुळं मग जर तुम्ही पहिल्यांदा वाचन करत असाल तर नॉनव्हेज खाऊ नका. जर तुम्ही खाऊन सेवा करणार असाल तर मग गुरुचरित्राचं वाचन करू नका. दुसरी सेवा केली तरी चालेल. कारण गुरुचरित्र वाचन करणं हे सगळ्यांचं भाग्य नसतं. एखाद्याच्या नशिबी येतं की गुरुचरित्राचं पारायण करणं. हे 10 मधून एका व्यक्तीच्या नशिबी येतं हे फल, की गुरूंचा हात पाठीशी असल्यावर नवरा बायकोची भांडणं म्हणा किंवा मुलांचा चिडचिडेपणा म्हणा किंवा घरातील आर्थिक अडचण म्हणा, ह्या सगळ्यावर मार्ग निघतो ज्यावेळेस आपल्या गुरूंचा हात आपल्या पाठीशी असतो. काहीतरी एखाद्याची पुण्याई असती गेल्या जन्मीची. त्यामुळं मग ज्यांना गुरुचरित्र हे वाचनाचं भाग्य लाभतं, पारायण करायचं भाग्य लाभतं. त्यामुळं मग ज्यांना गुरुचरित्र जमतं पठण करायला, पारायण करायला, त्यांनी मग पारायण अवश्य करा आणि आपल्या गुरुची सेवा ही कायम सेवा करा. काय होतं बऱ्याच जणांचं, ज्यावेळेस आपल्याला अडचण येते, घरात वाद होतात किंवा आर्थिक अडचण लाभते, त्याच वेळेस मग बरेच जण धावा घेतात आणि मग ज्यावेळेस चांगले दिवस येतात त्यावेळेस मग गुरूंची सेवा करणे बंद करतात. तर मग असं करू नका. ज्यावेळेस तुमचे वाईट दिवस असताना तुम्ही जेवढे आपल्या गुरूंची सेवा करता तेवढेच मग चांगले दिवस असताना पण त्यांचे आभार माना, धन्यवाद माना आणि मग तुम्ही सेवा ही कधी पण शेवटपर्यंत तुम्ही गुरूंची, आपल्या स्वामींची म्हणा किंवा गुरुदेव दत्तांची म्हणा सेवा चालू ठेवा. तर मग 6 मेला स्वामींची पुण्यतिथी आहे. तोपर्यंत तुमच्याकडून जेवढ्या शक्य होत असतील तेवढ्या सेवा तुम्ही करा. कारण ह्या ज्या दिवसांमध्ये तुम्ही ज्या पण सेवा करता त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. प्रकट दिनाच्या वेळेस जेवढ्या सेवा केल्या तेवढ्या सेवांचं फळ मिळालंच असेल. तर आत्ता पण तुम्ही सेवा करा. याचं पण फळ तुम्हाला स्वामी नक्की देतील. तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी सेवेला लागा तुम्ही. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.